पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आपल्या 24व्या मन की बात कार्यक्रमातून मोदी भारतीय जनतेशी संवाद साधणार आहेत. आजच्या मन की बात या कार्यक्रमात नक्की काय विषय असेल हा नागरिकांच्या उत्सुकतेचा भाग आहे. दरम्यान केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. या कार्यक्रमात ते आकाशवाणीद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत असतात. देशभरातील निराधार मुलांना आधार देणारी एक बातमी. ओबीसींप्रमाणेच नोकरी आणि शिक्षणात निराधार मुलांना 27% आरक्षण देण्याचा ठराव राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं मंजूर केलाय. पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेट समोर हा ठराव संमतीसाठी जाईल. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं आई वडील गमावलेल्या 10 वर्षांखालील निराधार मुलांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची सूचना केली आहे. सध्या तामिळनाडू राज्यात निराधारांना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जातंय. त्यामुळे देशाच्या ओबीसी कोट्यात देखील त्याचा समावेश असावा अशी मागणी जोर धरू लागली होती. भारतात निराधार किंवा अनाथ मुलांची संख्या ही 2 कोटींच्या घरात आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 4% मुलं ही निराधार आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात सर्वाधिक निराधार आहेत आणि यापैकी 70 लाख मुलं स्टेशन आणि बस स्टँडच्या आधारानं जगतात. तर आरक्षण मिळाल्यानंतर याचा फायदा आम्हाला काय मिळणार की आमच्या अनाथ मुला मुलींना कोणत्या पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ते मेडिकल राहू दे, इंजिनिअरिंग राहू दे, लॉ राहू दे किंवा कुठल्या पण क्षेत्रामध्ये, त्यांना कमीत कमी फीमध्ये त्यांना याचा 100% एक लाभ मिळणार. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावरती आधारित अण्णा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. खुद्द अण्णांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी जास्तीत जास्त देशभक्ती लोकांमध्ये पसरावी यासाठी हा चित्रपट उपयोगी ठरेल असं अण्णांनी म्हटलंय. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केलेलं आहे, तर मनिंद्र जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.